घरकुल योजना आमच्या हक्काची, अंमलबजावणी झाली पाहिजे. घरकुल योजना अंमलबजावणी झाली पाहिजे. सरसकट लाभार्थ्यांना लाभ मिळालाच पाहिजे. लाभार्थ्यांना लाभ मिळालाच पाहिजे. मनपायुक्त होश में आओ, मनपायुक्त होश में आओ. दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. संभाजीनगर औरंगाबादच्या महानगरपालिकेवर लाभार्थ्यांच्या वतीने भव्य असं ढोलबजाव निदर्शने आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे. या आंदोलनाची मुख्य मागणी अशी आहे की रमाई घरकुल योजनेमध्ये गेल्या 2 वर्षापासून जो अंधाधुंदी कारभार चालू आहे, हा कारभार इथल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने चालू आहे. आणि या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या वरद हस्तामुळे या ठिकाणच्या सामान्य नागरिकांना गेल्या 2 वर्षापासून एकही नवीन घरकुल मिळालेले नाही. एकाही सामान्य नागरिकाला नवीन घरकुलची काम करण्यासाठी नोटीस दिलेली नाही. त्याचबरोबर गेल्या 1.5 वर्षापासून कुठल्याही व्यक्तीला घरकुल योजनेचे अनुदान मिळालेले नाही. 35 कोटी रुपये निधी महानगरपालिकेकडे पडून असताना देखील केवळ भ्रष्टाचाराच्या नावाखाली, चौकशांच्या नावाखाली कोणीतरी एखादा व्यक्ती येतो, चौकशी त्या ठिकाणी तक्रार देतो आणि इथले अधिकारी सुस्त आणि गेंड्याच्या कातडीचे त्या चौकशीच्या नावाखाली वर्षानुवर्ष, महिन्याने त्या योजनेला कुलूप लावून त्या ठिकाणी ठेवत आहेत. आमची या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे, तुमच्या चौकशा हजारो वर्ष चालू द्या, परंतु इथल्या सामान्य नागरिकाचे शोषण होता कामा नये, इथल्या सामान्य नागरिकाची गैरसोय होता कामा नये. म्हणून आमची पहिली मागणी आहे की 8,400 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत. ही 8,400 लोकांची यादी तात्काळ प्रकाशित झाली पाहिजे. त्या यादीमध्ये सामान्य नागरिकांचे नाव आहेत. गेल्या 2 वर्षापासून तुम्ही 3 याद्या बनवल्या आणि 3 याद्या रद्द केल्या. महानगरपालिका प्रशासनाने याचे उत्तर दिलेले नाहीत की आम्ही याद्या का रद्द केल्या. म्हणून आमचं म्हणणं आहे की तात्काळ ही यादी प्रकाशित करा. त्याचबरोबर ज्या लोकांना अनुदान मिळालेलं नाही अशा सगळ्या लोकांना सरसकट अनुदान वाटप करा. या ठिकाणी 35 कोटी रुपये पडलेले असताना आपण त्या ठिकाणी 1.5 वर्षापासून अनुदान देत नाही. त्याचबरोबर आमची मागणी आहे की ज्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी घरकुल योजनेला बदनाम करण्यासाठी जो घोटाळा या ठिकाणी निर्माण केलेला आहे, त्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे जे अधिकारी या योजनेमध्ये दिरंगाई करतात, सामान्य नागरिकाचा छळ करतात, त्याचं शोषण करतात, अशा सगळ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून मनपा आयुक्तांना सांगणं की येत्या 2 दिवसामध्ये सगळ्या नागरिकांना त्यांचे दिलं त्याचे अनुदान तात्काळ त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करा. अन्यथा ही सगळी माणसं तुमच्या कार्यालयामध्ये सामूहिक आत्मदान केल्याशिवाय राहणार नाहीत. याची आयुक्तांनी गंभीर दखल घ्यावी. पुढील होणाऱ्या परिणामास इथलं प्रशासन, शासन जबाबदार राहील. म्हणून शासनाला एवढाच इशारा आहे, येत्या 2 दिवसांमध्ये यादी प्रकाशित करा आणि अनुदान वितरित करा. अन्यथा भव्य मोठा आक्रोशाला या ठिकाणी प्रशासनाला समोर जावं लागेल. मी एवढीच प्रशासनाला विनंती करतो. धन्यवाद. आपण 2 वर्षाचे 3रं आंदोलन मनपा समोर करताय, तरी प्रशासन याची दखल घेतली का? आम्ही या झोपलेल्या गेंड्याच्या कातडीच्या निगरगट्ट प्रशासनातल्या आयुक्तांना आणि अधिकाऱ्यांना वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून सांगतोय की घरकुल योजनेची सुरळीत अंमलबजावणी करा, सामान्य माणसाला त्याचा न्याय द्या. परंतु इथल्या गेंड्याच्या कातडीचे भ्रष्टाचार करून लाखो करोड रुपयाचा काळा पैसा जमा केलेले भ्रष्ट अधिकारी सुस्त बसलेले आहेत. यांच्यावर जोपर्यंत कारवाई होणार नाही, जोपर्यंत हे जेलात जाणार नाहीत, तोपर्यंत यांचं डोकं ठिकाणी येणार नाही. म्हणून अशा अधिकाऱ्यांना येणाऱ्या काळात, भविष्यात यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे त्यांनी गंभीर लक्षात घ्यावं. पण आता 8-8,500 लाभार्थींची नावाची यादी जाहीर करण्याचा विचार करताय, पण मनपाकडून 4400 लोकांची यादी जाहीर झाली. का त्याचं काय कारण आहे? त्याचं कारण मनपा आयुक्तांनी आम्हाला द्यावा.
का उर्वरित 4,000 लोक या देशाचे नागरिक नाहीत? का उर्वरित 4,000 लोकांना घरांची गरज नाही? म्हणून मनपा आयुक्तांनी याचं उत्तर द्यावं की 8,400 लोकांमधून तुम्ही फक्त 4,200 लोकांची यादी का प्रकाशित करता? कोणाचा सामना सगळ्या कार्यकर्त्याने म्हणजे कदापि मनमानी दादागिरी हिटलरशाही आयुक्तांची चालणार नाही एवढं त्यांनी गंभीर लक्षात घ्यावं. रमाई घरकुल योजनेमध्ये मोठ्या घोटाळ्याचे आरोपही होत आहेत. घोटाळे झाले असतील तर प्रशासनाने त्यांची चौकशी करावी. संबंधित जे घोटाळेबाज अधिकारी किंवा इतर लोक असतील त्यांना तुम्ही जेलात टाका, फासावर टाका, काळ्या पाण्याची सजा द्या. आम्हाला त्याच्यावर काही घेणं नाही, परंतु चौकशीच्या नावाखाली 2-2 वर्ष आम्हाला ताब्यात ठेवू नका एवढं त्यांचं म्हणणं आहे. महानगरपालिकेसमोर रमाई घरकुल योजनेसाठी आपण आंदोलन करतो. खऱ्या अर्थाने आम्ही समाज कल्याण प्रादेशिक समाज कल्याण यांच्या समोर या पूर्वी आंदोलन केलं होतं. महानगरपालिकेवर आमचं तिसरं आंदोलन आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की गेल्या 2-2.5 वर्षापासून ज्यांना आपण नोटिसा दिलेल्या आहेत, घर त्यांचं जुनं घर पाडून नवीन घराचा त्यांना आज दाखवलेली आहे आणि त्या नोटीसच्या आधारे आज घरकुलं चालू आहेत. गेल्या 2 वर्षापासून घरकुल चालू असताना प्लिंथ लेवल, लेंटर लेवल आणि स्लॅब लेवल पर्यंत कामे केलेली असताना देखील या लोकांना अनुदान मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे 2 वर्षापासून हे लोक किरायाच्या घरात राहत आहेत आणि त्याच्यामुळे आर्थिक अडचणी सापडत आहेत. म्हणून प्रशासनानं ताबडतोब अनुदान वितरित करावा या मागणीसाठी आज आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी निदर्शन आंदोलन करत आहोत. ही योजना समाज कल्याणकडनं राबवली जाते. समाज कल्याण अधिकारी म्हणता आमच्या याच्यावर अंकुश नाही. मग मनपा यामध्ये मनमानी करते का? खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे मनपा आयुक्त आहेत त्या योजनेचे चेअरमन असल्या कारणाने ते मनमानीत भूमिका या ठिकाणी राबवत आहेत. त्याचं एक उदाहरण सांगायचं ठरलं तर 2020, 21 आणि 22 या यादीमध्ये आयुक्तांनी कुठलीही शहानिशा न करता ती यादी खारिज केली. ज्यावेळेस आम्ही समाज कल्याण प्रादेशिक अधिकारी यांना भेटलो की तुम्ही ही सरसकट यादी रद्द का केली, त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपण ही नोटीस न देता यादी रद्द केलेली आहे. मनपा आयुक्ताला आम्ही ज्यावेळेस समाज कल्याणचं पत्र आणलं की साहेब तुम्हाला ते अधिकार नाहीये, तुम्ही ते दिलेला आदेश रद्द करा आणि पुन्हा कार्यान्वित करून नोटिसा वितरण करा, त्यावेळेस या आयुक्तांनी मनमानी करून ते त्यांचा निर्णय डावललेला आहे. म्हणून आजची आमची या ठिकाणी तीच मागणी आहे की तुम्ही पूर्ववत विचार करून सर्व लाभार्थ्यांना नोटीस देण्यात यावा. जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा आंदोलनच का? या ठिकाणी आमचे पक्षाचे नेते अरविंदजी कांबळे यांनी सांगितलेले सामूहिक या ठिकाणी आत्मदहन आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर या समाज कल्याण मंत्री संजयजी शिरसाट यांना त्यांच्या घरी जाऊन घेराव घालण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे. थोड्याच दिवसामध्ये आम्ही त्यांच्या घरी जाऊन आम्हाला बंगला नको बाबा, फक्त घर पाहिजे अशा पद्धतीचं आंदोलन संजय शिरसाटच्या घरावर आम्ही करणार आहोत. वाटतंय आज पुन्हा मनपा समोर आंदोलन होतं. आज आझाद समाज पार्टी कांशीराम या राजकीय पक्षाच्या अंतर्गत आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये घरकुल या योजनेचं जे रमाई आवास घरकुल योजना आहे या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने आज मी आंदोलन करत आहोत. हे आंदोलन करायची का गरज पडते तर नॉर्मली सर्व महाराष्ट्र राज्यामध्ये आम्हाला सरसकट याच गोष्टी बघायला मिळत आहेत आणि महानगरपालिका, नगरपालिकाचं जे काही प्रशासन आहे यामध्ये सर्व प्रकारे भ्रष्टाचार होत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आमची अशी भविष्यामध्ये मागणी असणारच आहे की महाराष्ट्र राज्याने, सामाजिक न्याय विभागाने ही जी यंत्रणा, जी आता महानगरपालिका ही ऑपरेटिव्ह यंत्रणा आहे आणि याला ऑपरेट करण्यासाठी ही योजना दिलेली होती, परंतु हे योग्य पद्धतीने ती योजना राबवल्या जात नसल्या कारणाने आम्ही ही योजना सिडको किंवा म्हाडाच्या वतीने सुद्धा राबवण्यात यावी अशी मागणी करणार आहोत. त्यांच्याकडून ही योजना काढून घेण्यात यावी आणि सिडकोच्या किंवा म्हाडाच्या वतीनं ही योजना राबवता येईल यासाठी आम्ही पुढची रूपरेषा आखतो आहे. काय वाटतं, काय भूमिका आहे? आज आझाद समाज पार्टीच्या वतीने या ठिकाणी भव्य आंदोलन या ठिकाणी होत आहे. मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगायचंय की आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहतो. आज वाटते आम्हाला की आम्ही जिल्ह्यामध्ये राहतो. छत्रपती शिवरायांचा या जिल्हा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावनभूमीने जिल्हा हा स्थापन झालेला जिल्हा आहे. आज या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका जर आम्हाला घरकुल देत नसेल तर आम्हाला शोकांत वाटते, की लाज वाटते की आमची जी हक्काची जी मागणी आहे, जे आमच्या हक्काचं घरकुल आहे, तर यांच्या बाप दादांना आम्हाला ते घरकुल देणार नाहीये. तर ही शासनाची योजना आहे, आमच्या हक्काची योजना आहे. आमच्या हक्काची योजना आम्हाला या ठिकाणी मिळालीच पाहिजे. त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी धर्म आंदोलन करत आहोत.
मला पक्षाच्या वतीने एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की समाज कल्याण या ठिकाणी आपलं पारदर्शक काम या ठिकाणी करतोय, पण एक गांजाच्या काकडीचा जो महानगर आयुक्त बसलेला आहे हा अधिकारी हा एकदम भ्रष्ट अधिकारी आहे. या ठिकाणी भ्रष्ट अधिकारी फक्त या ठिकाणी जे घोटाळे झाले ते तुम्ही याचं उचकायचं काम या ठिकाणी चालू आहे, पण जो खरा लाभार्थी आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये खरा लाभार्थीला या ठिकाणी घरकुल देण्याचं काम या ठिकाणी करत नाहीये. आज मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगतो आमच्याजवळ 3 महिने आहेत. आज समाज पार्टीच्या वतीने महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रमाई घरकुल आवास योजने संबंधी या ठिकाणी आम्ही एक जन आंदोलन या ठिकाणी पक्षाच्या वतीने उभं केलेलं आहे. मागच्या 2 वर्षापासून एकही रुपया निधी एकाही लाभधारकाला आजपर्यंत वाटप झालेला नाही आणि अशा परिस्थितीत सुद्धा इथले प्रशासकीय अधिकारी म्हणतात की घोटाळा झाला. अरे ज्यावेळेस तुम्ही फंड वितरित केलेच नाही, ज्यावेळेस तुम्ही त्यांना हप्ता टाकलाच नाही, तर इथं घोटाळा होईल कसा? 2 वर्षापासून 1 रुपया सुद्धा अनुदान या ठिकाणी कोणाला देण्यात आलेलं नाही. मग अनुदानच जर दिलं नाही तर मग घोटाळा झाला कसा? तर घोटाळा कसा झाला मी सांगतो तुम्हाला. महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये घरकुलचे 35 कोटी रुपये पडून आहेत. त्या 35 कोटीचं व्याज जे खातं आहे ते सांगितलंय 35 चे किती झाले म्हणून, आणि घोटाळा जो आहे हाच मुख्य घोटाळा आहे. ते लोणी खाण्याचं काम हे अधिकारी करू लागले. मागच्या 1.5 वर्षापासून एकही आतापर्यंत जे आंदोलन केलेले आहेत हे शांत पद्धतीने केलेले आहेत. आता ह्याच्यानंतर शांत पद्धतीने आंदोलन करण्यात येणार नाहीत, शांत पद्धतीने यांना सांगण्यात येणार नाही. आम्ही आयुक्तांना शहरात फिरू देणार नाही जर यांनी या 2 दिवसामध्ये यादी प्रकाशित केली नाही तर. आताच्या तोंडाला काळं भासण्याचं काम आम्ही करू, ह्याची आयुक्तांनी नोंद घ्यावी. ह्याच्या आता सांगणं, त्यांना समजून सांगणं, हे करणं हा विषय संपलेला आहे. जे गरजू लाभार्थी आहेत त्यांची यादीच ते प्रकाशित करीत नाहीत. ह्याचं कारण काय? जाणून बुजून ते वेळ खाऊपणा करतात आणि थांबवायचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत. मैं आजाद समाज पार्टी अंशीराम का शहर अध्यक्ष जावेद महमूद। मेरा मानना ये है कि आप उन लोगों के हक को मार रहे हैं जिनको हक आपको 3 साल पहले 2 साल पहले दे देना चाहिए था। लेकिन ये आजाद समाज पार्टी है, ना कि ये वो पार्टी है कि आंदोलन करेंगे और चल जाएंगे। अगर आप हमारे नाद को लगेंगे, हमारे लोगों की निधि अगर उनको वक्त पर नहीं देंगे, हमारे नेताओं ने जैसा कहा है कि 2 दिन में हमारे लोगों की निधि दे देना चाहिए, चौकसी करते बैठे जो गुनहगार है उसको आप सलाखों के पीछे डाले और आपके ऑफिसरों को भी डाले। जब तक ऑफिसर भ्रष्ट करता नहीं, जब तक कोई आदमी उसके साथ ज्वाइंट होता नहीं। और रही आज या ठिकाणी समाज आझाद पार्टीच्या वतीने रमाई आवास योजनेचा जे निधी मिळाला पाहिजे त्यासाठी आज इथे आंदोलन करण्यात येत आहे आणि आमचे नेते अरविंद कांबळे साहेब यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याच्यावर पुन्हा एकदा मी महानगरपालिका आयुक्त साहेब यांना सांगू इच्छितो, आयुक्त साहेब आपण फक्त आता आयुक्त राहिलेले आहात, आता आपण प्रशासक नाही। त्यानुसार आपण लवकरात लवकर यांची जी यादी आहे ती प्रकाशित करावी। 2 दिवसाच्या आत तुम्ही ही यादी प्रकाशित करावी आणि लवकरात लवकर हा निधी यांनी वाटप करावा। नसता 2 दिवसाच्या आत जर आम्ही सांगितलेले जे निवेदन आहे त्याच्यावर यांनी जर चर्चा करून ही यादी जर प्रकाशित केली नाही तर आम्ही महानगरपालिकेमध्ये घुसून या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही याची and press the bell icon. Never miss an update.